एकदा तुझा लुक. वाव. तू घे आता. झेंडूचे फूल हलते डुलुडुलु, झेंडूचे फूल हलते डुलुडुलु, हे आमचं जणू काही टुकड्याचं पिलू. तू घे. हाय हॅलो, कसे सगळे. मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत 10. तर आज आहे स्वप्नाच्या आणि लाडूची गॅदरिंग आहे. तर बघा त्यांचं लुक. तर लाडूचा आणि स्वप्नाच्यानी ब्लाऊज वेअर केले आणि तिला आता कास्ट साडी घालायची. तर फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर मी आता तिचं दोघांचं आवरून घेते. तर 12 वाजता गॅदरिंग आहे त्यांची. तर दोघांचं पण डान्स आहे. ह्यावेळेस लाडूनी पण डान्स घेतलाय. तर लाडूचा डान्स कसा काय तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये कळलेच. आणि स्वप्नाचा छान असं मेकअप करायचा आहे तिचा. तर चल लाडू. होय, आता लाडूचा पण डान्स बघा. तलवार दाखव ना स्वप्नाची. माझा आहे स्वप्नाची तलवार. आणि काढू दाखवू. असली शिला माझ्या तो काची काची पिची. लाडू तुझा लुक दाखव ना इकडे की. बघा लाडू आमचा. लाडूचा लुक लई छान दिसला. महाग सर खरं धोतर दाखव. बघा लाडूचं धोतर. होय, लाडू लई छान दिसायला बाबा. आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवू. आधा तुटला. असं कर. तलवार सोबत खेळू नको. लाडू होते हे पडले ते रप्पी. स्वप्नाच्याचा मेकअप बाकी अजून थोडासा. आणि बघा अशी वेअर केली साडी. तर काष्टा साडी तर स्कूलमधूनच दिलेली. आणि अशी हेअरस्टाईल केली. दाखव हेअरस्टाईल. आणि अशी हेअरस्टाईल आहे. तर आता मेकअप करतो. दादा चल मेकअप करून जाऊया लवकर. ए लाडू उठ ना. हे बघा. चल. ऑलमोस्ट स्वप्नाचा मेकअप झालाय. आता लाडूचा मेकअप करायचा आहे. लाडूचा मेकअप बाकी. आज स्वप्नाचा मेकअप झालाय. होय. तर आता लाडूचा पहिलीच वेळेस डान्स आहे. तर बघू कसं डान्स आहे लाडूचा. चौथापर्यंत डान्स आहे. ऑलमोस्ट झाले दोघांचं पण. आणि आता चाललंय दूध. त्यांना जेवण करा म्हणते, जेवण करा नाहीत. आणि आता दूध पितात. मग आता आम्हाला लगेच निघायचंय. होय स्वप्नाच्या. तर स्वप्नाच्याचा पण मेकअप कसा वाटायलाय सांगा. तर बघा अशी साडी आहे. हा पी ड्रेसवर सांडण लाडू नीट पी. आणि लाडूचा पण वेगळाच लुक आहे. शेतकरी डान्स. तर फायनली स्वप्नाच्या रेडी झाली. आणि तिचा असा काहीसा लुक आहे. आणि तिकडे बघा आपला लाडू. लाडूने तर फोटो नाही आणि व्हिडिओ पण नाही काढून दिले. तर असा लुक झालाय. दादा आम्हाला जायचंय. तर उशीर झालाय. चल. धन्यवाद. शाळेची सुरुवात आणि सुरुवात झाल्यानंतर जे खडतर परिश्रम होता, अडचणी होत्या, संकट होती, या संकटावर मात करून आपण या परिस्थितीपर्यंत पोहोचलेलो आहोत. लाडूला काजळच नाही आणलं. लाडू छान दिसेल. लाडू दाखव ना एकदा तुझा लुक. वा.
तर आम्ही आवरून सगळं दोघांचं आवरून टायमालाच गेलो तिथे आणि सुरू झाली होती गॅदरिंग, म्हणजे चालूच व्हायली होती. तर इथे बघू शकता अगोदर ना मोठ्या मुलींचं आहे, तर त्याच्यानंतर असे लहान असे वेगवेगळे खूप छान डान्स आहेत. मला तर ह्या वर्षीची गॅदरिंग ना तर खूपच आवडली. तर थोडीशी वेगळी होती आणि गाणी पण खूप छान होते. मोठ्या मुलींनी एवढा भारी डान्स केला ना, तर खूपच छान डान्स केला त्यांनी. मी तुम्हाला आता पुढे थोड्याशा क्लिप दाखवते. आणि मेन म्हणजे ना मला सगळ्यात भारी काय आवडलं तर तुम्हाला सांगते. तर ना ह्या गॅदरिंगमध्ये ना मला वाटलं बी नव्हतं आपले बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे असतील म्हणून. तर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर खूप सारे खूप छान असं त्यांनी बसवलं होतं बाबासाहेबांचं गाणं आणि रमाईचे पण गाणं बसवले होते. कंपल्सरी गॅदरिंगमध्ये तर जास्त देवांचे किंवा शिवाजी महाराजांचे असतातच, छान वाटते. पण मी थोड्याशा कमी गॅदरिंगमध्ये बघते की बाबासाहेबांचे गाणे. तर ह्या गॅदरिंगमध्ये ना खूप छान वाटलं त्यांचे गाणे ऐकून आणि लुक पण खूप छान त्या मुलींनी केला. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि अगोदर मोठ्यांचे डान्स होतील, तर हे चालूच आहे. तर बघा मस्त असं काष्टा हे साडी वेअर करून खूप छान डान्स केला मुलींनी वेगवेगळ्या वर्गातल्या. आणि स्वप्नाजा आणि लाडूचा डान्स जरा शेवटला आहे, तर त्यांचे लहान आहे तर त्यांचं शेवटलाच जरा डान्स आहे. तर अगोदर तर हे बघा आता आपले बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे, तर पूर्ण क्लिप बघा. तर खूप छान असं केले त्यांनी, फेटे विटे निळे फेटे, तर खूप छान वाटायला लागले. आणि एवढे भारी वाटत होतं ना, तर सगळेच गाणे ऑलमोस्ट गॅदरिंगचे एवढे भारी गाणे होते आणि वाजत पण खूप होते. तर तिथे मुलं होते ना, एवढा गर्दा करत होते ना, तर त्यांना शेवटला काय झालं तर त्यांना बाहेर हाकलून दिलं. तर एवढं गर्दा करायला लागले आणि एवढं ओरडायला लागले ना, म्हणजे एकदम भारी गाणं आलं ना असं ओरडत होते. तर बाबासाहेबांचे गाणे ना असे वेगवेगळे गाणे होते. VIP राहणं, असे ट्रेंडिंगवाले फेमस झालेले गाणे होते ना, ते सगळं मिक्स करून ते डान्स करत होते. तर खूप भारी वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तर मी रील पण टाकली इंस्टाग्रामवर, तर तुम्ही बघा तिकडे. आणि ऑलमोस्ट सगळे गाणे एवढे छान होते ना. आणि पुढे ना मी क्लिप टाकली आहे उखाण्याची. तर मुलींनी ना खूप छान उखाणे घेतले आणि फन्नी पण एवढे होते ना, तर खूप सारे हसत होते लोक. तर पुढे बघा. आणि स्वप्नाजाचा लाडूचा पण डान्स बघा. तर लाडूने ह्या वेळेस ना पहिली वेळेस डान्स घेतलाय, तर काय म्हणतात तो कसा करतोय काय माहिती. तर तुम्ही पुढे बघा. तर इकडे बघा मोठ्या मुलींचे डान्स चालू आहे, तर खूप छान डान्स करत होते ह्या टायमाला ना. तर ते मुले ना खूप ओरडा करत होते, त्यांना सरांनी ना बाहेर हकलून दिलं, असं झालंय. तर पुढे बघा, कंटिन्यू.
तर इथे बघा तर डान्स चालू आहे, तर वेगळाच लुक आहे. तर तुम्हाला वाटत असेल कोणतं सॉन्ग आहे, तर हे सॉन्ग आहे शांताबाई. तर खूप छान वाटत होतं, फन्नी वाटत होतं एकदम, आणि भारीच त्यांनी डान्स केला मुलांनी. तर खूप छान वाटत होतं. तर मी व्हॉइस ओव्हर करते कारण कॉपीराईट येतं म्हणून. आणि याच्यानंतर ना मी फनी उखाण्याचा कार्यक्रम आहे तो शेअर केली एक क्लिप. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग स्वप्नांच्या लाडूचा डान्स होणार आहे. तर इथे बघू शकता साऊथ इंडियन पण सॉन्ग होते, आणि ते मैं हूँ लखन हे सॉन्ग आहे. तर त्याच्यावर पण मुलांनी खूप छान डान्स केला. आणि तर असा फनी उखाण्याचा कार्यक्रम तुम्ही पुढे बघा. अंगणात पेरते पोतीभर गहू, अंगणात पेरते पोतीभर गहू, लिस्ट आहे मोठी, नाव कोणाकोणाचं घेऊ? आता तू घे. सोन्याचं भंगार, चांदीचे कसे, सोन्याचं भंगार, चांदीचे कसे, आमचे अंगुला कसे जेव्हा तुकडा दिसे. तू घे. महादेवाच्या मंदिरात हुजूरी आणली, महादेवाच्या मंदिरात हुजूरी आणली. हे गेल्यावरती मेरे तू घे आता. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. मी ज्यांचं नाव घेईन ते माझ्यासाठी पेशल. तू घे आता. झेंडूचे फूल आलते डुलू, झेंडूचे फूल आलते डुलू, हे आमचे जणू काढीस टुकड्याचे पिलू. तू घे. चांदीच्या ताटात मटणाचा रसा, चांदीच्या ताटात मटणाचा रसा, मी लग्नच करीत नाही कोण करत असा. तू घे आता. प्रीती चिंताच्या गालावर पडतात छान छान खड्या, प्रीती चिंताच्या गालावर पडतात छान छान खड्या, आमच्या यांचे दात म्हणजे लाकडाच्या फळ्या. देवळी देवळी दिवस पिठलं, देवळी देवळी दिवस पिठलं, आमचं हे केंद्रात केंद्र 16 केंद्र, केंद्रात केंद्र 16 केंद्र, माझ्या शिवात पडलंय काळवेंद्र. हंड्यावर हंडे 7 हंडे, हंड्यावर हंडे 7 हंडे, त्यात होती बराच बरेच होते खाऊ. माझं लग्नच नाही झालं तर लग्नागाडीवर नाव कुणाचं घेऊ? विटावर विटा 32 विटा, विटावर विटा 32 विटा, अहो उखाण्याचा कार्यक्रम संपला तुम्ही सगळे फुटा. ते तू घे आता. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, ओम्याचं नाव घेते परिषदेची कवर. तू घे आता. हा वरडत येतात. चिमटभर निरमा कार्तिकन फेस, चिमटभर निरमा कार्तिकन फेस, आमच्या यांच्या टाकल्यावर एकही नाही हो केस. ओ पाटलीनबाई तुम्ही घ्या घेऊ खाना. नको बाई लाज वाटते मला. अहो घ्या घ्या. बरं घेते. हिरवी हिरवी काकडी त्याचे पिवळे पिवळे पटन, हिरवी हिरवी काकडी त्याचे पिवळे पिवळे पटन, आमचं पाटील माझ्याकडे बघू बघूच नट. तर आय होप तुम्हाला उखाण्याचा कार्यक्रम आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोणता उखाणा तुम्हाला आवडला. सर्व उखाणे खूप छान होते, फनी होते. आणि इथे बघू शकता हे देशभक्ती गीत आहे. तर खूप सारे होते देशभक्ती गीत. आणि याच्यानंतर फायनली आपल्या लाडूची एंट्री झाली आहे खूप वेळानंतर. म्हणजे त्यांचं सॉन्ग जरा शेवटलाच होतं दोघांचं. आणि याच्यानंतर स्वप्नजाचं सॉन्ग आहे. तर लाडूला आता नीट उभा करायलेत. आणि तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये लाडू कुठे उभा राहिलाय, तर फ्रंट साईडलाच उभा राहिलाय, तर मॅडमच्या बाजूलाच फर्स्ट नंबरलाच उभा आहे. आणि त्याचं गीत आहे शेतकरी गाणं आहे त्याचं. आणि त्यांनी पहिली वेळेसच गॅदरिंगमध्ये भाग घेतलाय. तर पहिली वेळेसच त्याला असं घाबरला नाही, काही नाही, असं बिंदासपणे तो डान्स करत होता. तर तुम्हाला बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. आणि जरा कामापुरता त्यांनी डान्स केला.
म्हणजे एवढं जमत नाही त्याला डान्स, पण केला दुसऱ्यांचं का बघून. पण आणि त्याला मी काय केलं, घरी त्याच्या मिशा काढायचेच राहिले. मग आता शाळेमध्ये आल्यावर आम्ही त्याच्या मिशा काढल्या, शेतकरी गीत आहे म्हणून. तर काजळने त्याच्या मिशा काढल्या, तर त्याचा लुक एकदम खूप भारी वाटत होता. आणि लाडूला ना पहिल्यांदाच असं काही वेगळं लुक केला होता, तर त्याला पण बघून खूप हसू येत होतं त्याचं. तर त्यांनी खूप छान पण दिसत होता तो, आणि त्यांनी डान्स पण खूप छान केला. तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्यानंतर स्वप्नाजाचा डान्स आहे. तर तुम्हाला लाडूचा डान्स कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून. आणि ते बघा आता स्वप्नाजाचा डान्स चालू झालाय. तर स्वप्नाजाला अगोदर डान्सची आवड आहे खूप, ती खूप छान डान्स करते घरी पण आणि स्टेजवर पण. तर तिचा ग्रुप डान्स घेतला तिने, तर तिचं सॉन्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सॉन्ग आहे तिचं. तर मस्त तिचा तसाच पोशाख केला होता, तलवार हे करून. आणि मी घरीच मेकअप केला तिचा. तर तिच्या टीचर म्हणले पार्लरमध्ये कर, पण मी म्हणलं आपल्याला येतोय तर आपण घरीच करूया मेकअप. तर तिचा मेकअप आणि तिचा लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि याच्यामध्ये स्वप्नाजा तुम्हाला दिसत नसेल तर तिकडे ती कोपऱ्यामध्ये पलीकडे बघा, फर्स्ट साईडलाच आहे, फर्स्ट नंबरलाच आहे, आणि ती तुम्हाला दिसत असेल. आणि तिचा डान्स पण कसा वाटला ते पण सांगा. सो चला, आणि गॅदरिंग ह्या वेळेसची ना खूप छान झाली, मला तर खूपच आवडली ह्या वेळेसची गॅदरिंग. तर आता नेक्स्ट टाइम आम्ही छानशी तयारी करू, तर तिचा सेपरेट वगैरे डान्स बसू नेक्स्ट टाइम. तर ह्या वेळेस तिचा ग्रुपमध्ये डान्स होता, कारण तिला ना खूप छान डान्स करायला येतोय, म्हणून मी म्हटलं तिचा पुढल्या वेळेस तुझा ना सेपरेट डान्स बसू. आणि सो चला मग, आजचा व्लॉग डान्स गॅदरिंगचा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि स्वप्नाजा लाडूचा डान्स तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि असंच भेटूया छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.